विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी गोपाळ पाटील, जीएसटी ऑफिसर. महाराष्ट्रभरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणून अंकगणितातील काही संभाव्य आणि महत्त्वाच्या प्रश्नांची आपण चर्चा करत चाललोय, माहिती घेत चाललोय. प्रश्न क्रमांक 32 पहा. एका बहुभुजाकृतीला 8 बाजू आहेत, तर त्या बहुभुजाकृतीला एकूण किती कर्ण असतील? पहा, बहुभुजाकृतीच्या कर्णांची संख्या जर काढायची असेल, कर्णांची संख्या बरोबर एक साधं सोपं सूत्र आहे, n इंटू n-3/2. इथं n म्हणजे बाजूंची संख्या, n म्हणजे बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या. किती आहे बाजूंची संख्या? 8 आहे. n ची किंमत 8 टाका. 8 गुणिले 8 वजा 3 भागिले 2. 8 गुणिले 8 वजा 3 किती? 5 भागिले 2. 8 45, 40 भागिले 2 भाग द्या. 2 दूनी 4 0. त्या बहुभुजाकृतीला एकूण किती कर्ण असतील? एकूण 20 कर्ण असतील. पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे टॉपिक वाईज अंकगणित या विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल तर द टेक्निक कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीने सुरू केलेला अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जरूर जॉईन करा. संपूर्ण गणिताचं मार्गदर्शन मी स्वतः गोपाळ पाटील, जीएसटी ऑफिसर करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला निश्चित या मार्गदर्शन वर्गाचा फायदा होणार आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरून अंकगणित स्पेशल हा मार्गदर्शन वर्ग जरूर जॉईन करा. धन्यवाद.